तर ब्रिटिशांच्या काळात इष्टापत्ती समज तुम्ही, ब्रिटिशांची इच्छा नव्हती आपला समाज जागृत व्हावा, त्याच्यात बदल व्हावा, पण ह्या समाजाने कात टाकली. एक फार मोठं समुद्र मंथन घडलं. आगरकर ज्याला विचार कलह म्हणतात. मग दयानंद सरस्वतीपासून सुरू होऊन जे काही घुसळून निघाला समाज, व्यक्ती, धर्मसुधारणा, असं समाज चिकित्सा, सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडल्या. त्याचा मी आता इथं आढावा घेत नाही. लोक तो त्रोटक सांगतात, पण समुच्चयाने जसं युरोपमध्ये रेनेसॉ घडला, एनलाइटनमेंट असेल, रिफॉर्मेशन आहे, पण हे सगळं भारतामध्ये असं अत्यंत अल्प काळात 19व्या आणि 20व्या शतकाच्या मध्ये घडलं आणि हा प्राचीन समाज बदलला. तर हे जे सगळे वेगवेगळे स्रोत आहेत, राजकीय बदलाचे, सामाजिक बदलाचे, इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे, व्यक्तिगत जीवनमूल्यांचे, सामाजिक जीवनमूल्यांचे, सगळं वेगळे लोक जे दिसत आहेत, तर ते सर्व तुम्हाला सावरकरांमध्ये समाविष्ट दिसतील. हा त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग आहे की सावरकरांचं या संपूर्ण प्रबोधन युगातलं स्थान काय आहे. तर तुम्हाला एक एक पैलू सापडेल त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या संघटनेमध्ये, त्या चळवळीमध्ये, पण सावरकरमध्ये ते सगळं एकवटलेलं आहे. सावरकरांचं सगळं जे काही जीवन आहे, त्यांनी मांडलेलं जे काही आहे, त्यात तर तुम्हाला दोन गोष्टी मिळतात. तुम्हाला आत्मबोधही मिळतो तितक्याच कठोरपणाने. त्यांनी जेवढे हंटरने चाबकाचे फटके मारलेत हिंदू समाजाला कोणी मारलेले नाहीयेत, आणि शत्रुबोध देखील तितक्या स्पष्टपणाने मांडलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. ते जेव्हा विज्ञानाला ग्रंथ म्हणतात तेव्हा ह्याला विज्ञान म्हणत नाहीत. ते वैज्ञानिक कार्यपद्धती जी आहे ती मानवी जीवनाला लावली पाहिजे. तुमची जीवनमूल्य त्याच्यावर आधारित झाली पाहिजे. ते जेव्हा असं म्हणतात की युरोपने जेव्हा बायबल मिटलं तेव्हा त्यांचे डोळे उघडले, याचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्यामुळे हा आत्मबोधाचा की अरे हा कोटी समाज 1000 वर्ष अशा अवस्थेतून का जातो, इथं त्यांनी हे जे दुसरं मूल्य मांडलं सगळ्या आकलनातून, की जेव्हा जेव्हा राजकीय हिंदुत्व हे प्रभावी असतं तेव्हा सांस्कृतिक भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणून बघा की मध्य आशियापासून, चीनपासून जपानपर्यंत भारतीय संस्कृतीचा प्रभाव पसरलेला आहे. आणि राजकीय हिंदुत्व जसं क्षीण होतं तसं तुमचा सांस्कृतिक नकाशा देखील क्षीण होतो. हे इतिहासाने सिद्ध केलेलं सत्य आहे. आणि त्यामुळंच यातल्या प्रेरणा कोणत्या आहेत की ज्या राजकीय हिंदुत्वाला ज्यांनी जिवंत ठेवायचा प्रयत्न केला त्याचा धांडोळा त्यांची इतिहास दृष्टी घेते. त्यामुळे हा महत्वाचा एक धडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे की आपल्यामध्ये काय कमी आहे, तो हा आत्मबोधाचा धडा. दुसरा धडा आहे शत्रुबोधाचा. त्यांनी हिंदुत्व या ग्रंथामध्ये मुसलमानांना का वगळलं, ख्रिश्चनना का वगळलं, ज्यूंना वगैरे नाईलाजाने वगळलं. त्याचं कारण माणसाचा बायोलॉजिकल डीएनएचा संबंध नसतो इतिहासाशी, त्याच्या सिव्हिलायझेशनल डीएनएचा संबंध असतो. हिंदू मनाला पडलेला एक प्रश्न आहे, तेवढा मी पटकन संपवतो. तो गांधींनी पहिल्यांदा जिनाला विचारला, अरे तुझे माझे पूर्वज समान आहेत, आपला जो सांस्कृतिक वारसा आहे हजारो वर्षाचा हा आपला समान आहे, आपली मातृभूमी समान आहे, आपण रक्तबंधू आहोत, आणि केवळ उपासना मार्ग वेगळा आहे म्हणून बाडग्यांनी स्वतःच्या राष्ट्राची मागणी केली हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. याचा इतिहासामध्ये कधी दाखला नाहीये. हा हिंदू मनाला पडलेला प्रश्न आहे. आपण मुस्लिम दृष्टिकोनातून ह्या प्रश्नाकडे जोपर्यंत बघत नाही, तो गांधींना पडलेलं कोड नाहीये, ते हिंदू समाजाला परंपरेने कायमचं पडलेलं कोड आहे. यातनं आपण कधी काही शिकलोच नाही की जोपर्यंत ती हिंदू हॅट डोक्यावर काढा आणि ती तुम्ही इस्लामची हॅट घाला, मग तुम्हाला कळेल की मुसलमानांना इस्लाममुळं इतर कोणत्याही समाजाबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्व इतिहासामध्ये का शक्य झालं नाही. 3च उदाहरणं.
रक्तबंधुत्व, आपल्याला काहीच प्रश्न पडत नाही. आपण सगळेजण एकमेकांचे बांधव आहोत. आपला तो जो काही सांस्कृतिक प्रभाव आहे, इस्लाममध्ये धर्मबंधुत्व आहे. रक्तबंधुत्व मान्य नाही म्हणजे अमान्य आहे. जेव्हा इस्लामची स्थापना केली मुहम्मदाने, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याच्या आधीची आपल्या पूर्वजांची सगळी संस्कृती आणि आपले सगळे पूर्वज हे जहलियत आहे, हे अंधारयुग आहे, याचा नाश केला पाहिजे, ह्याच्याशी असलेलं नातं संपूर्ण तोडून टाकलं पाहिजे. म्हणून त्याने सगळी देवळं पाडली, मक्का वगैरे सगळं संपूर्ण अरेबियामधून त्याने आपल्या पूर्वजांची संस्कृती नष्ट केली आणि आपल्या आई वडिलांसकट सगळ्यांना त्याने नरकात ढकललाय. जेव्हा त्याला विचारलं की तुझा बाप कुठं आहे, कारण कलमा पडतो, हा तर आईच्या पोटात असता तो मेला, तो म्हटला तो नरकात आहे. एकदा त्याला सुद्धा अशी बुद्धी झाली, माणूस होता ना शेवटी, तो आईच्या थडग्यापासून जाताना त्याला दुवा मागावासा वाटला. अल्लाने त्याला सांगितलं तू दुवा मागू शकत नाही, तिने कलमा पडला नव्हता, ती नरकात आहे. जिथं स्वतःचे जन्मदाते आई बाप देखील नरकात आहे, अशी ज्या धर्माची धारणा आहे, जिथं त्यांची मूळ अरबी संस्कृती म्हणजे नरक आहे, तिचा नाश केला पाहिजे असं त्या धर्माचा सिद्धांत आहे, त्यांना भारतामधल्या हिंदूंबद्दल की ज्यांच्याबद्दल तर कुराणाने त्याला काफर म्हणलंय, जी काही थोडी सवलत म्हणजे पुस्तकी किताबी धर्म आहेत ज्यू आणि ख्रिश्चनांना, तो देखील त्यांनी हिंदूंना नाकारलेला आहे. ती मेहरबानी हनाफी पंथाने आपल्यावर केलेली आहे. पण काफिर मूर्तीपूजक दोनच पर्याय आहेत कुराणाने दिलेले, मृत्यू किंवा इस्लामचा स्वीकार. हे जोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा हिंदू मनाने हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत बसतोय, तोपर्यंत हा प्रश्न कधीही सुटणार नाही. शेवटचं सांगतो, जे मी नेहमी सांगतो, की एक सिद्धांत आहे कार्ल पॉपरचा, सहिष्णू समाजाने असहिष्णू विचाराशी जर संघर्ष केला नाही तर सहिष्णू समाज नष्ट होईल आणि त्याच्याबरोबर सहिष्णू विचार नष्ट होईल. हा अत्यंत ओपन सोसायटी भारताची आपला हिंदू संस्कृती हिंदू समाज का जगला पाहिजे, तर तुम्ही पहा, एक मोठा पुरावा आहे की प्रबोधन युग हिंदू समाजात घडलं, आम्ही बदललो. सावरकर म्हणतात तसे अप टू डेट व्हायला अजून वेळ आहे, पण बदलाची क्षमता या समाजाने दाखवली आहे. मुसलमानांमध्ये इथे प्रबोधन युग घडलं नाही, हे सत्य आहे. त्यामुळं आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला शत्रूचं स्वरूप ओळखता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे. मला वाटतं सावरकरांचे मूलभूत विचार समजून घेतले आपण. धन्यवाद.